हाय मी गावठी आणि मला अभिमान आहे मी गावठी असल्याचा. अहो मातीत राबणारी माणसं आहे आम्ही. तीच माती त्यानं मला आणि तुम्हाला बी घडवलंय. मक्याच्या कणसाला इंग्लिश मध्ये काय बोलतात ते मला माहित नाही हो. हा पण मला हे माहितीये कुणी मला प्रेमानं मागितलं ना तर आम्ही पैशाचा विचार न करता वावरातली सगळी कणसं आम्ही देऊन टाकतो. साहेब आमची कपडे झगामगा नसतील पण आमचं मन नाचलेलं नसतं. हाय आम्ही गावठी. आम्ही आज पण इतरांच्या मनाचा विचार करतो. घरातच काय गावात आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचा मी मान ठेवतो. आम्हाला सवय आहे इतरांची मदत करायची, त्यांच्या आनंदात सहभागी व्हायची. आणि ह्याला जर तुम्ही गावठी म्हणत असाल ना हाय आम्ही गावठी. साहेब शहरात गेल्यावर ना प्रत्येक गोष्टीची किंमत बदलते. ही कणस आहे ना गावात आम्ही अशी फुकट गुरांना चारतो. तीच कणस तुमच्या शहरात आल्यावर इंग्लिश मध्ये काय ते काय म्हणलं आता फ्राईड करणं का काय ती होत्यात. माती तीच राहते ना. माती तीच राहते ना. मग त्याच मातीत घाम गाळणाऱ्या हातांना किंमत द्यायला शिका. हो तुमच्या ताटात अन्न पडावं म्हणून ना दिवस रात्र राबत असते शेतात ही गावठी माणसं. गावठी माणूस भडकला ना आणि त्याने शेतात पिकवायचं बंद केलं ना उपाशी माराल तुम्ही. लक्षात ठेवा. आणि हो साहेब आम्हाला इंग्रजी भाषा येत नसेल पण पुढच्याशी कसं बोलायचं कसं वागायचं हे आमच्या माय मराठीने चांगलं शिकवलं. कपडे बदलली 4 बुकं वाचली पण माणूस काही सोन्याचा होत नाही हो. शेवटी सगळ्याची मातीच होती. त्यामुळं त्या मातीचा आणि त्या मातीतल्या माणसांचा सन्मान करायला शिका. शट अप. आता तू मॅनर्स शिकवणारस का मला? हे व्हॉट हॅपन? हा वेटर स्वतःला फार शहाणा समजतोय. माझ्या अंगावर ड्रिंक्स आणलं आणि वर मलाच मॅनर्स शिकवतोय. माझे ब्रँडेड शूज खराब केले त्याने. अरे पण त्याने आता साफ केलेत ना, सोड ना मग. सूर्या तू याचे शूज साफ केले? नाही चुकून झालं माझ्याकडनं. चुकून सांडलंय. जाऊ दे सोड. 1 मिनिट तुळजा, तू याला काय विचारतेस? अगं तो वेटर आहे, त्याचं कामच ते. ओ जस्ट शट अप सुयश. तुझ्या जिभेला जरा लगाम घाल. हा वेटर नाही, हा माझ्या मामाचा मुलगा आहे आणि त्याहूनही जास्त तो माझा खूप चांगला मित्र आहे. तुमच्याहूनही चांगला मित्र आहे. आणि सिरियसली तू ह्याला तुझे शूज पुसायला लावलेत? आय थिंक यू शुड से सॉरी टू हिम. Say it. सॉरी. चल. सूर्या तू ठीक आहेस? तुला काय गरज आहे हे सगळं करण्याची? तू काय ते काम करायला आलायस का? तू आता काही काम नाही करणारस. अरे बाकीचे लोक पार्टीमध्ये जसे पाहुणे म्हणून आले तसा तू पण आहेस. एन्जॉय कर. चल ये माझ्यासोबत ये. तुला भूक लागली असेल ना, काहीतरी खाऊन घे. तुळजा. हा आले. मी इथेच आहे. काही लागलं तर आवाज देशील.
नाना आहेत का घरात? अगं धनु तू नाना नाना नाही ते घरात. काय काम होतं का? हा ते परीक्षा जवळ येते ना हो, म्हणून मग काय नाना आता का तुझा अभ्यास घेणार आहेत का काय? नाही ते अभ्यास करण्यासाठी ना ते लेक्चरचा व्हिडिओ बघायचा होता म्हणून लॅपटॉप पाहिजे होता. यो म्हणजे तू काय लेक्चरला झोपली होती का काय? जे आता लेक्चरचे व्हिडिओ बघणार आहे. नानी नेऊ का नको नेऊ लॅपटॉप? अगं जा की घेऊन. आणि आता आलायस तर चहाने भडंग खाऊन जा. हा चालेल. ए, तू कसं पाय बसतोय? जा लॅपटॉप घेऊन ये. ऑर्डर द्यायची नाही हा? भागे नानी येतात का नाही बघ जर. तोवर मी ह्याच्याकडे बघते. होय देतोय देतोय आणून देतोय. पटकन जा. ठीक आहे खा. घे. नानी एकदम मस्त लय भारी झालेत बघा. तुमच्या हाताला ना लय भारीच टेस्ट आहे. असं वाटतंय इथंच येऊन राहावं काय आमचं. हा? नको नको नको. मी काय चांगलं चांगलं बनवलं ना की तुला पाठवत जाई ना. चालेल. राहिलं नको. कशाला? हे काय किराणा मालाचं दुकान आहे वे जे माल पाठवून द्यायला? हे घे लॅपटॉप जरा कमी काय. अरे तुळजानं याची माफी मागायला लावली तुला. खरं तर याची आपल्यात उडबस करायची लायकी नाही माहितीये का? नाहीतर काय ती तुळजा आपल्याला सूर्यापेक्षा कमी लेवलचा फ्रेंड समजते. म्हणजे आपण एवढ्या लांबून येऊन काहीच किंमत नाहीये का त्याची? त्या सूर्यामुळे 4 चौघात हिने माझा इन्सल्ट केलाय ना, तो सूर्या 4 चौघात तिला एम्बरेस करेल बघ आता. मला सॉरी म्हणायला लावलंय तिने. आता ती स्वतः सगळ्यांसमोर त्या सूर्याची लायकी काढून त्या सूर्याला सगळ्यांची माफी मागायला लावते की नाही बघा तुम्ही. म्हणजे तू त्याला दारू पाजणार आहेस? सॉरी यार सूर्या, मला आधी माहित असतं तू वेटर नाहीयेस, तुळजाचा फ्रेंड आहेस तर मी एवढा चिडलो नसतो ना मगाशी. सॉरी अगेन. ठीक आहे सोडून द्या ते विषय. तू खरंच माफ केलंयस ना मला? मग हे घे फ्रेंडशिप ड्रिंक. तू हे प्यायल्याशिवाय मला खात्रीच पडणार नाहीस तू मला माफ केले. हा हो नाही 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 असलं काही पित नाही मी. म्हणजे तू मला माफ केलं नाहीस? अहो तसं नाही पण हे दारू वगैरे काय पित नाही मी. अरे वेडायस का? दारू कोण देते तुला? इट इज जस्ट अ लेमनेड, लिंबू सरबत. ते बघ तिकडे बघ, तुळजा पण पिते की नाही? मग घे. काय म्हणलं तुम्ही? लेमन याड. हा भारी आहे ना पण खरंच नको अहो मला. अरे हे रे नको. काय आहे सूर्या, तू मगाशी बोललास ना की आम्ही सगळ्यांचा मान ठेवतो वगैरे, मग तू माझ्या मैत्रीचा मान ठेवत नाहीयेस. माझं मन दुखवतेस हा सूर्या तू. असं करतात का गावच्या मातीतली माणसं? तसं नाही पण मग हे घे पी लवकर. अहो नको. अरे कस तरी लागते ते. घे घे. अरे अमेरिकन लिंबू सरबत आहे, ते थोडं वेगळं लागतं. घे.
भारी लेमन येड. आधी जरा कसं तरी लागत होतं पण आता भारी लागतं. वा सूर्या भाऊ वा, सगळं संपवलंस. आता आपली मैत्री पक्की. तुला आवडले नाही? आवडले ना? हा हा हा. आता तुझ्यासाठी अजून एक आणतो बघ. हा घे अजून एक. हे लॅपटॉप आणायला गेलेत का पटवायला गेलेत? मी सांगते ना, धनु दीदी काहीतरी खात बसले असणार आहे तिकडे. येतील का? एवढं काय वैतागतात? आतापर्यंत एक पिक्चर बघून झाला असता. खरं तर मला तुमच्या दादा बरोबर रोमॅन्टिक पिक्चर बघायचा होता. बघायला कुणाबरोबर लागतोय? तुमच्या बरोबर. घ्या हे घ्या तुमचा लॅपटॉप. चल लवकर पिक्चर बघा. लावा लावा लावा, लवकरात लवकर पिक्चर लावा. कोणता पिक्चर बघताय? त्या पिक्चर बघायला नाही, धनु दीदीचा अभ्यास आहे ना म्हणून त्याच्यासाठी आणलाय. ए राजू, राजूला नाही तर देवाला तरी घाबर. आणि मला सांगा, दादा घरात नसताना शो लॅपटॉप आणून तुम्ही कसला अभ्यास करताय बर? काजू हो, तुमचा सूर्य दादा कुठे आहे? अगं तेच माहित नाही ना, म्हणून तर इकडे उडकत आलोय त्याला. हा, आणि तुम्ही लॅपटॉप घेऊन उभा आहे म्हणजे सूर्य दादा इथं नसणार, हो ना? तो तुळजासोबत गोईंगलाय. गेलाय. धनु पण नाही. तुळजा बरोबर गेलाय का? कुठं कशासाठी? ए पप्पी, परत परत तेच तेच काय विचारतेस? सांगितलं ना तुळजाच्या लग्नाची पत्रिका वाटायला गेलाय. हा मग ठीक आहे. ए चला लवकर पिक्चर बघायला चला. नाही तुम्हाला माहितीये ना, हो मला पिक्चर बघताना भूक लागते. राजू पटकन काहीतरी स्नेक बनव. बाई साप खाती? साप? धनु दीदी, स्नेक म्हणजे साप आणि तुला पाहिजे ते स्नॅक. तेच ते. राजू जा बनव. झाली सगळी तयारी. चला चला. लेमन याड. भारी लागा हे. किती पण लोक काहीच कळणार झाले. याला म्हणतात खरा मित्र. हा, जो मित्राचं मन मोडत नाही. होय, पण हे पिल्यावर माणूस भांजाळत हो. नाही नाही, नाही ना, मला ना असं करल्यासारखं व्हायला लागले. सगळं फिरत असं गोल गोल गोल. तुम्ही गोल फिरू नका, तुम्ही बसता इथं. बसा, शान बसा इथं बसा. झालं आपलं काम. तसलं का? फ्रेंडशिपचं. ते तुळजाचा पण मित्र आहेस ना तू? हो, जसं तर लहानपणापासून मित्र आहे मी. ती ना एवढी नाही. एवढी नाही, एवढी पण नाही. हा, ती एवढी होती. तेव्हापासून आम्ही दोस्त आहे. अरे मग जा ना तू बोल ना तिच्याबद्दल. आता मी इथे येत होतो ना, तेव्हा मला तिनेच सांगितलंय काय तुला तिकडे पाठवायला. जा, तिथे माईक ठेवलाय बघ, जा बोल. मी काय बोललो? अरे काही बोल. काही नाही सुचलं तर लेमनेड याच्याबद्दल बोल.
लेमन येड जा. लेमन यार्ड लेमन यार्ड जा जा. अरे जा बोल जा. अरे हॅलो हॅलो येतोय आवाज येतोय. हॅलो मी सूर्या तुळजाचा दोस्त आहे मी आता फक्त सरबत पेलाय. तुम्ही कुठला माहिती का? गावात मिळतो ना लिंबू. लिंबू सरबत पेलाय. पण तुमचं काय लेमन येडा लेमन येडा. अरे काय काय माहितीये का? असं वाटतंय हवेत तरंगा मारलं काय नाही. वारे वाटतं लागा. पण तुम्हाला डॉक्टर लोकांना मला एक सांगायचंय. तुम्ही ना पेशंटला गोळ्या नका चारायचं. विचारा बरं काय चारायचं. काय लेमन याला चालला. माझं येडा अख्ख्या गावाचं येडा. तुझा मस्त शो सुरू आहे. त्याची स्टँडअप कॉमेडी तर बघूया. तू वेडायच का? थांब का. मला ना गाणं सुचलंय. ऐकू का? ऐकू का? विसरू नको. आठवलं लेमन याड लागलं र याड लागलं र रंगलं तुझ्यात याड लागलं. लेमन याड लागलं लेमन याड लागलं. सूर्या चुप. चल माझ्यासोबत. लेमन याड. सूर्या सूर्या तू दारू प्यायलास ना? खरं बोल, तू दारू प्यायलास ना? नाही दारू वाईट असती. मी नाही खरंच नाही पिलो दारू. दारूला हात बी लावलेला नाही मी. मी ते काय पिलो काय प्यायला? लेमन यार्ड पिलो मी. काय? आणि तुला ते कोणी प्यायला सांगितलं? माणसं का दिसणं झालं. खरंच दारू पिलो का? मला काय वाटतं मला. सूर्या रे काय हालत करून घेतली. सूर्या आपल्याला घरी जायचंय आणि अशा अवस्थेत घरी कसं जाणार? तू गाडी कसं चालवणार? तुझा तू नको टेन्शन घेऊ. गाडी काय विमान बी चालविणार आता मी. आधी तुझं विमान जमिनीवर आण. वेटर थँक्यू. हे घे सूर्या सूर्या पाणी पी. पूर्ण पी पाणी. पी घे. आणि आता ऐक, कोणी आता काही प्यायला दिलं
तर नाही प्यायचं कळतंय? काय बोलते मी सूर्या? नाही पिणार. काय नाही पिणार? लेमन यार्ड नाही पिणार. काय नाही पिणार?